महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचे नाव घेऊ नको, नाही तर तुझा बाबा सिद्धकी करू, असे धमकी देणारे पत्र अंबरनाथ शहरात एका लग्न कार्यात आले असता आपल्याला एका तरुणाने दिले, असा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या प्रकरणी गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. महेश गायकवाड शिवसेनेचे पदाधिकारी होते, मात्र विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवल्यानंतर ते पक्षापासून अधिकृतरित्या दूर आहेत. मात्र अनेक कार्यक्रमांमध्ये महेश गायकवाड शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना भेटताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणात उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दालनात बसलेल्या तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी अचानक शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. महायुतीचा 2 पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे राज्यभरात महायुतीची नाचक्की झाली होती. या गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर विविध शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर महेश गायकवाड बरे झाले होते. या घटनेनंतर गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आल्यात. त्या निवडणुकीत महेश गायकवाड यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते शिवसेना पक्षातून अधिकृतपणे दूर होते. याच काळात काही दिवसापूर्वी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना या गोळीबार प्रकरणात दिलासा मिळाला. मात्र या गोष्टीवर महेश गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. शनिवारी एका लग्न सोहळ्यानिमित्त महेश गायकवाड हे अंबरनाथ येथील आनंदनगर भागात आले होते. त्यावेळी एका तरुणाने त्यांच्या हातात एक लिफाफा दिला, ज्यात महेश गायकवाड यांना हिंदी भाषेतून धमकी वजा इशारा देण्यात आला होता. गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचे नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्धकी करू, असा मजकूर त्यात लिहिण्यात आला होता, अशी माहिती महेश गायकवाड यांनी दिली आहे. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिलेली. त्यामध्ये लिहिलं आहे की गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू, म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू, अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे. मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी. आणि हा जो लिफाफा आहे, हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो. या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे. माझा संशय आहे की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे. आणि गणपत गायकवाड खरं तर 15 दिवस जेलमध्ये असतो आणि 15 दिवस जे हॉस्पिटलला असतो. म्हणजे तो काय तो जेल जसे आरोपी लोक जेल काढतात तसे तो जेल काढत नाही. त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे. अनेक आका लोकांचे जर संबंध असल्यामुळे ते मग माणूस असा मजा करणारच. आणि वैभव गायकवाडला क्लीन चिट दिली, ह्याचीसुद्धा चौकशी मी CBI मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये, जेणेकरून खरं तथ्य बाहेर येईल. कारण की CC फुटेजमध्ये पूर्णपणे कैद आहे. इशारे करताना गणपत गायकवाडला बोलवण्याचं काम वैभव गायकवाडने केलं आहे. आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना, त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलेलं आहे. त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे, असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केली आहे. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.